जालन्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। तरुणाईला नशेच्या विळख्यात ओढणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा जालना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 1100 बटन गोळ्या आणि 76 नशेच्या सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत। धक्कादायक बाब म्हणजे या कारवाईत केवळ नशा देणाऱ्या गोळ्याच नाही तर एक पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि धारदार सुरा देखील पोलिसांच्या हाती लागला आहे। या प्रकरणाची अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांनी सांगितले की पोलिसांनी याआधी सय्यद सलमान सय्यद गफ्फार नावाच्या आरोपीला ताब्यात घेतले होते। त्याची कसून चौकशी केल्यानंतर या गुन्ह्याचे धागेदोरे मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचले। पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करत या रॅकेटच्या मुख्य सूत्रधारासह एकूण 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। जालन्यात वाढत्या नशेच्या विळख्याला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे। मात्र शहरात असे अजून किती सौदागर सक्रिय आहेत याचा तपास आता पोलीस करत आहेत। जालना आणि परिसरातील अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा जालना लाईव्ह।